तर मित्रांनो, आता आपण ज्यावेळेसपासून ही पल्सर घेतलेली आहे ना आपली, त्यावेळेसपासून मला भरपूर मित्रांनी मेसेजेस केलेले आहेत की दादा मला पल्सर 400 घ्यायची आहे, मला 250 घ्यायची आहे, मी NS 200 घ्यायचा विचार करतोय, माझं एवढं बजेट आहे, मी कुठली गाडी घेऊ, मी ही घेऊ ते घेऊ. तर एक जनरल सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना की कसं असतं, आपण गाडी घ्यायला भाई कुठली पण गाडी घेऊ शकतो. गाडी घेणं लय सोपं आहे, पण जेवढं गाडी घेणं सोपं आहे ना तेवढंच अवघड तिला मेंटेन करणं आहे. मेंटेन ॲज इन फक्त तिचा सर्व्हिसचा खर्च नाही आहे, तिला तुम्हाला डेली यूज करण्याची कॉस्टिंग आहे. आता एखादा व्यक्ती जो 150 cc गाडी वापरतोय आणि तिला जर 4000 किलोमीटर नंतर 1500 सर्व्हिस लागत असेल, तीच हिला जाणार आहे भाई 4 ते 5 हजारापर्यंत. मग 1500 कुठं आणि 4.5 ते 5 हजाराचा जम्प जो तो लय मोठा आहे, तो मध्ये गॅप पडतो. मग त्यावेळेस आपल्याला वाटणार की अरे कशाला गाडी घेतली, एवढा कुठं मेंटेनन्स असतो का. त्यानंतर परत गाडीचा इन्शुरन्स, CC वाढला, फीचर्स वाढले, गाडीची प्राइस वाढली की इन्शुरन्स पण महाग होतो, तो खर्च वेगळा. शिवाय या गाडीला सगळ्यात मोठा खर्च टायर्स. आता हिचे झालेले आहेत 1100 किलोमीटर्स आणि 8,900 किलोमीटर नंतर मला याचे टायर बदल लागणार आहेत. तर याची टायरची फेर येते कमीत कमी 12,000 रुपयाला आणि बाहेरले टायर टाकले तर 15 ते 18,000 पर्यंत जातील ते. ठीक आहे. मग आता दुसरी जर गाडी कुठं असेल तर टायर स्वस्त आहेत. तर अशा गोष्टी असतात. मग गाडी फक्त तुमच्या बजेटमध्ये, तो विषय फक्त कन्सिडर करून नाही चालणार. तुम्हाला तिचा डेलीचा पेट्रोलचा खर्च, तिचा 4 ते 5,000 किलोमीटरचा मेंटेनन्सचा जो खर्च आहे तो कन्सिडर करायला लागतो. शिवाय तिचे पार्ट्स किती महाग आहेत, ते पार्ट्स जर एखादा पार्ट डॅमेज झाला तर तो गरजेचा असेल लगेच तर बदलणं आपल्याकडनं होतंय का नाही, या गोष्टी पण आपण कन्सिडर केल्या पाहिजेत. आणि कसं एखादा जर व्यक्ती महागातली गाडी घेतोय तर ऑब्व्हियसली तेवढा तो केपेबल असणार, पण तरी सुद्धा एक डोक्यात येतं ना माणसाची की भाई अरे एवढे कुठं महाग पार्ट्स असतात का, एवढी कुठं सर्व्हिस असते का, एवढे कुठं महाग टायर असतात का. तर या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळं जर तुम्ही गाडी घेताय, जेवढी महाग गाडी तेवढे महाग पार्ट्स, तेवढा महाग तिला मेंटेनन्स. तर हे तुम्हाला डोक्यात धरून चालला लागणार आहे की भाई आपण जर महागातली गाडी घेतो ना तर ते आपल्या डोक्याला ताप पुढे जाऊन देणार आहे सर्व्हिसमध्ये. ते गाडी रनिंगमध्ये तुम्हाला काही त्रास देणार नाही, चालायला पावर वगैरे एकदम भरभरून देईल, तुम्हाला ती गाडी खुश ठेवल. पण ज्यावेळेस मेंटेन करायची वेळ येईल त्यावेळेस ती तुम्हाला रडवल सुद्धा. बाकी काय विषय नाही, आपण सांगत राहू कुठली चांगली आहे कुठली नाही, कारण मला माहिती आहे गाड्यांबद्दल थोडंफार. सो माझं जे त्या गाडीबद्दलचं मत आहे मी तुम्हाला सांगत जाईल जर तुम्ही मला विचारलं तर. ठीक आहे, चलो बाय.